नमस्कार मंडळी, तुम्हाला माहीत आहे का? आपल्या शरीरातल्या 2 किडण्या म्हणजे शरीराचे सर्वात कष्टाळू फिल्टर आहे. त्या दररोज साधारणपणे 180 लिटर रक्त शुद्ध करण्याचं काम करतात. पण जर त्या खराब होऊ लागल्या तर आजाराला अनेकदा सायलेंट किलर किंवा छुपा शत्रू म्हटलं जातं. याचं कारण असं की सुरुवातीची लक्षणं इतकी सामान्य असतात की आपण त्याकडे सारास दुर्लक्ष करतो. आज आपण किडनी खराब होण्याच्या अशा 7 सुरुवातीच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या लक्षणाबद्दल बोलणार आहोत. ही माहिती वेळेत समजली तर तुम्ही स्वतःचा किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीचा जीव वाचवू शकता. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या. व्हिडिओमध्ये अजून पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या नातेवाईकांपैकी परिवारांपैकी कोणाला जर उपयोगी पडणार असेल तर नक्की शेअर करा. किडनी इतकी महत्त्वाची का आहे? लक्षणांकडे वळण्यापूर्वी आधी हे समजून घेऊया की किडनी नक्की काय काम करते. ती फक्त लघवी तयार करण्याचं काम नाही करत, तर ती तुमचं ब्लड प्रेशर म्हणजेच रक्तदाब नियंत्रणात ठेवणे, हाडं मजबूत करते आणि एक खास प्रकारचा हार्मोन्स तयार करते ज्यामुळे शरीरात रक्ताची कमतरता म्हणजेच निमिया होत नाही. क्रॉनिक किडनी डिसीजमध्ये किडनीचं नुकसान हे हळूहळू होत असतं. म्हणूनच सुरुवातीच्या काळात बाहेरूनच काही विशेष त्रास जाणवत नाही. पण जसा जसा आजार बाळगतो तसे आपल्या शरीरात युरिया आणि क्रिएटिनिन सारखे विषारी घटक साचायला सुरुवात होते आणि तेव्हा शरीर आपल्याला काही संकेत देऊ लागतं. वेळेवर केलेली तपासणी हाच यावरचा एकमेव उपाय आहे. चला तर मग पाहूया किडनी खराब होण्याचे काय लक्षणं आहे. तर लक्षण 1, लघवीमध्ये होणारे बदल चेंजेस इन युरिन. सर्वात पहिलं आणि महत्त्वाचे लक्षण ज्यामध्ये बहुतेकांचे लक्ष होतं ते म्हणजे लघवीच्या इन्फेक्शनबद्दल. रात्री वारंवार लघवीला जावं लागतं. नॉटोकिया. जर तुम्हाला रात्री 2 किंवा त्यापेक्षा जास्त वेळा लघवीसाठी उठावं लागत असेल तर हा किडनीचा फिल्टर्स डॅमेज झाल्याचा संकेत असू शकतो. लघवीला फेस येणे. युरिन. जर लघवीला खूप जास्त फेस येत असेल, जसे कपडे धुताना फेस येतो किंवा अंड्याच्या बालकासारखा फेस येतो तर प्रथिने युरिन म्हणतात. याचा अर्थ असा की किडनी शरीरासाठी आवश्यक असलेली प्रथिने म्हणजेच प्रोटीन्स गाळून लघवी वाटेबाहेर टाकत आहे. लघवीचा रंग गडद होणे किंवा रक्त येणे हे एक अतिशय गंभीर लक्षण आहे ज्याला त्वरित डॉक्टरांच्या सल्ल्याची गरज असते. लक्षण 2, सतत थकवा आणि अशक्तपणा. तुम्हाला काहीही विशेष काम न करता सतत थकल्यासारखं वाटतं का? सततचा थकवा आणि अंगात ताकद नसल्यासारखं वाटणं हे किडनीच्या समस्येचे एक मुख्य लक्षण आहे. किडनी एरिथ्रोपोएटिन नावाचा एक खास हार्मोन्स बनवते. जेव्हा किडनी फेल होऊ लागते तेव्हा हा हार्मोन कमी तयार होतो ज्यामुळे शरीरात रक्ताची कमतरता म्हणजेच अनिमिया निर्माण होतो. कितीही आराम केला तरी हा थकवा आणि सुस्ती जात नाही. लक्षण 3, अंगावर सूज येणे, विशेषतः पाय, घोट्यावर आणि डोळ्यांच्या आसपास सूज येणे. किडनीचा मुख्य काम शरीरातील अतिरिक्त पाणी आणि मीठ बाहेर काढणे हे आहे. जेव्हा किडनी हे काम करू शकत नाही तेव्हा हे पाणी शरीरातच साठून राहतं आणि सूज येते. ही सूज बऱ्याचदा सकाळी उठल्यावर डोळ्यांच्या आसपास जास्त जाणवते, तर दिवस जसा पुढे जाईल तशी ती पायावर आणि घोट्यावर दिसून येते. लक्षण 4, त्वचा कोरडी पडणे आणि खाज सुटणे. त्वचा वृक्ष होणे आणि सतत खाज सुटणे हे ऐकायला थोडं विचित्र वाटेल, पण हे किडनीच्या आजारांचे एक क्लासिक लक्षण आहे. जेव्हा किडनी रक्तातील विषारी घटक नीट साफ करू शकत नाही तेव्हा हे घाणेरडे घटक रक्तात साचतात. त्यामुळे त्वचेवर खाज येते आणि ती कोरडी पडते. ही खाज कधीकधी खूप तीव्र असते आणि माणसाला अस्वस्थ करते.
लक्षण 5. मळमळ आणि अन्नावरची वासना उडणे. तुम्हाला जेवण बनवूनच नकोसं वाटतं का? किंवा सतत मळमळल्यासारखं वाटतं का? किडनी खराब झाल्यावर शरीरात टॉक्सिन्स म्हणजे विषारी द्रव्य साचल्यामुळे पचनसंस्थेवर परिणाम होतो. त्यामुळे भूक मंदावते, अन्नावरची वासना उडते आणि काही लोकांना तर सतत उलटी झाल्यासारखं वाटत राहतं. लक्षण 6. तोंडाला धातूसारखी चव येणे. तोंडात सतत काहीतरी विचित्र किंवा लोखंडासारखी चव येणे. हे सुद्धा रक्तात साचलेल्या विषारी घटकांमुळे होतं. याला वैद्यकीय भाषेत युरेमिक ब्रेथ असेही म्हणतात, ज्यात श्वासाला अमोनिया सारखा उग्र वास येऊ शकतो. त्यामुळे घरातल्या साध्या जेवणाची चवही विचित्र लागायला लागते. लक्षण 7. कंबरदुखी आणि हाय ब्लड प्रेशर. शेवटचं लक्षण म्हणजे पाठीच्या खालच्या भागात किंवा कुशीत दुखणे आणि ब्लड प्रेशर वाढणे. जिथे आपल्या किडन्या असतात तिथे जर सतत दुखत असेल तर ते इन्फेक्शन किंवा किडनी स्टोनचा इशारा असू शकतो. तसंच किडनी खराब झाली की ब्लड प्रेशर कंट्रोल करणं खूप कठीण जातं, कारण किडनी BP कंट्रोल करणारा हार्मोन्स बनवणं बंद करते. काय करावे आणि डॉक्टरांना कधी भेटावे? मंडळी, ही लक्षण इतर काही सामान्य आजाराची सुद्धा असू शकतात, त्यामुळे लगेच घाबरून जाऊ नका. पण जर तुम्हाला यातलं कोणतंही लक्षण जास्त काळात जाणवत असेल किंवा एकाच वेळी अनेक लक्षण दिसत असतील तर ही धोक्याची घंटा समजा. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंगावर न काढता त्वरित आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टर तुम्हाला काही सध्या तपासण्या करायला सांगतील, जसं की रक्त तपासणी, ब्लड टेस्ट ज्यामध्ये क्रिएटिन आणि GFR पाहिलं जातं, आणि लघवीची तपासणी युरिन टेस्ट ज्यामुळे प्रोटीन पाहिलं जातं. या टेस्ट अत्यंत सोप्या आणि लवकर निदान करण्यात मदत करतात. लक्षात ठेवा, किडनीच्या आजारांचे जितक्या लवकर होईल तितके उपचार सोपे आणि प्रभावी ठरतात. जर तुम्हाला डायबिटीज किंवा हाय ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर तुम्ही नियमितपणे किडनीची तपासणी केलीच पाहिजे, कारण किडनी फेल होण्यामागे ही 2 मुख्य कारणं असतात. आपली शुगर आणि BP कंट्रोलमध्ये ठेवा आणि भरपूर पाणी प्या. थोडक्यात सांगायचं झालं तर किडनी खराब होण्याची सुरुवातीची लक्षणं अनेकदा साधी वाटतात, पण जर तुम्ही सावध राहिला तर वेळेतच पाऊल उचलू शकता. आपल्या शरीराचे संकेत कधीही हलक्यात घेऊ नका. जर तुम्हाला मला आशा आहे की ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. निरोगी राहणे हा तुमचा अधिकार आहे आणि तुम्हाला योग्य माहिती देणे ही आमची जबाबदारी आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा. तसेच आणि अशाच महत्त्वाच्या आरोग्यविषयक व्हिडिओसाठी आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. निरोगी राहा, सुरक्षित राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.